विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर यशवंत डी मेश्राम, राज्यशास्त्र विभाग, सेठ केसरीमल पोरवाल, कला आणि वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कामठी, BA भाग अंतिम वर्षाच्या तसेच सेमिस्टर 6च्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील सत्ता संतुलन हा टॉपिकवरती मी आपणाला मार्गदर्शन करणार आहे. कृपया विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. कृपया याकडे आपण विशेष लक्ष द्यावे ही आपणास माझी नम्र विनंती आहे. विद्यार्थी मित्रांनो, सत्ता संतुलन म्हणजे काय आहे याचा अर्थ मी आपणास प्रस्तुत करीत आहे. या जगातील प्रत्येक राष्ट्र आपली शक्ती वाढविण्याचा सतत प्रयत्न करीत असतो आणि या शक्तीचा किंवा बळाचा प्रयोग प्रत्येक राज्यव्यवस्थेकडून नित्य नियमाने केला जातो. यामुळे हेच घडते की अराजकतेची स्थिती निर्माण होण्यास हातभार लागतो व शेवटी या स्थितीमुळेच जागतिक युद्ध देखील निर्माण होण्यास परिस्थिती कारणीभूत ठरते. या आंतरराष्ट्रीय समाजात प्रत्येक राष्ट्र आपल्या मनाला येईल तसे जग वागत असेल तर जगाचे चित्र बदलून जाईल आणि जगात अराजकतेची स्थिती निर्माण होईल. परंतु दुसरा मुद्दा हा सुद्धा आहे. हे लक्षात घ्यावे लागेल की आंतरराष्ट्रीय समाजात कोणत्याही राष्ट्राचे मन मानेल तसा व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य इतर राज्ये मान्य करीत नाही. राज्याच्या किंवा देशाच्या अशा स्वच्छंदी वृत्तीवर प्रतिबंध घालण्याचे कार्य इतर राष्ट्रे करीत असतात. उदाहरणार्थ, चीन या देशातील वुहान या प्रांतातून कोरोना व्हायरस या जीवाणूची लागण झालेली आहे. हा विषाणू नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे यावरती चीन सोडून जगातील अनेक राष्ट्रे यावर अध्ययन करीत आहे. जपानचे नोबेल पारितोषिक विजेते यांनी म्हटले आहे की हा कोरोना विषाणू नैसर्गिक नसून कृत्रिमरित्या चीनने बनविला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या नोबेल पारितोषिक विजेत्याने वुहानच्या लॅबॉरेटरीमध्ये 20 वर्ष कार्य केले आहे. या विषारी जीवाणूने जागतिक राज्यव्यवस्थेत अराजकतेची स्थिती निर्माण करण्यास मोठा हातभार लावलेला आहे, असे अनेक राष्ट्राचे वक्तव्य या संदर्भामध्ये महत्त्वाचे आहे. याकरिता एकमेव उपाय म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे सर्व राष्ट्रांनी पालन करणे आजच्या वर्तमान युगात महत्त्वाचे आहे. यासाठी सत्ता संतुलन पद्धती, राजनैतिक पद्धतीचा उपयोग, सामूहिक सुरक्षिततेची व्यवस्था, निशस्त्रीकरण व जैविक अस्त्राची निर्मिती न करणे ह्या पद्धतीने संघर्षमय वातावरण नियंत्रित होऊन शांतता प्रस्थापित करण्यास मोठा वाव मिळू शकतो. राष्ट्रातील संघर्ष करण्याच्या विभिन्न पद्धतीमध्ये सत्ता संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवरची भूमिका फार महत्त्वाची आहे. सत्ता संतुलन हा आंतरराष्ट्रीय संबंधातील मूलभूत सिद्धांत म्हणून समजला जातो. या जगातील जेवढे शक्तिसंपन्न राष्ट्रे नेहमी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. शक्ती संतुलन हे जागतिक शांततेसाठी आवश्यक मानले जाते. सत्ता संतुलन पद्धतीचा इतिहास. सत्ता संतुलन या पद्धतीचा प्रयोग हा बहुराज्य पद्धतीतून सुरू झाला आहे. प्राचीन काळात ग्रीक नगरराज्यांनी सत्ता संतुलन राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. भारत, चीन व इजिप्तमध्येही प्राचीन काळात सत्ता संतुलनाचा प्रयोग केल्याचे आढळते. परंतु रोमन साम्राज्याच्या व मध्ययुगाच्या काळात सत्ता संतुलनाला महत्त्व राहिल्याचे दिसून येत नाही. इसवी सन 1500 नंतर विज्ञान युगाचा प्रारंभ व अमेरिकेचा शोध, त्याचप्रमाणे राष्ट्र राज्य पद्धतीचा उदय या कारणामुळे शक्ती संतुलनास
पुनश्च प्रारंभ करण्यास सुरुवात झाली. इसवी सन 1648मधील वेस्टफालियाच्या तहानंतर सत्ता संतुलनाच्या उद्देशाने युरोपीय राज्यात युट्रेट संधी, व्हिएन्ना काँग्रेस यासारखे करार झालेत. आजही सत्ता संतुलनावर भर दिला जातो. त्यामुळेच जागतिक समतोल स्थितीमध्ये बिघाड होऊ शकला नाही. सत्ता संतुलन पद्धती ही राष्ट्रराज्य व्यवस्था जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत ती अस्तित्वात राहील. परंतु आजच्या विज्ञान युगातील सत्ता संतुलनाचे स्वरूप फारच वेगळ्या स्वरूपाचे आपल्याला दिसून येत आहे. उदाहरणार्थ अमेरिका रशिया, भारत पाकिस्तान, चीन, उत्तर कोरिया, जपान इत्यादी. नंबर 3, सत्ता संतुलनाच्या व्याख्या, डेफिनेशन्स. विभिन्न राज्यशास्त्रज्ञांनी तसेच विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने सत्ता संतुलनाची व्याख्या केल्यामुळे निश्चित व्याख्या करणे कठीण झाले आहे. राज्यशास्त्रज्ञ इनिस म्हणतो की सत्ता संतुलनाचा निश्चित अर्थ नाही असे नाही, परंतु त्याचे अनेक अर्थ काढल्यामुळे ही अडचण आज निर्माण झाली आहे. द ट्रबल विथ बॅलेन्स ऑफ पॉवर इज नॉट दॅट इट हॅज नो मिनिंग बट दॅट इट हॅज टू मेनी मिनिंग्स. मॉर्गेन्ता यांच्या मते सत्ता संतुलन म्हणजे सर्वसामान्य सामाजिक सिद्धांताचे विशेषीकरण व प्रगटीकरण होय. प्रोफेसर फाय यांच्या मते राज्याच्या समुदायातील सत्तेचे असे संतुलन की ज्यामुळे एका राज्यास अनेक बलसंपन्न होऊ न देणे की जेणेकरून ते राज्य आपल्या इच्छेचे पालन सक्तीने दुसऱ्या राज्याकडून करून घेईल. नंबर 4, सत्ता संतुलनाचे प्रकार. सत्ता संतुलनाचे प्रकार. साधारण सत्ता संतुलन, सिंपल बॅलन्स ऑफ पॉवर. साधारण संतुलनात दोन परस्पर विरोधी शक्तिशाली गट किंवा राष्ट्रे असतात. या गटाची शक्ती समान असते. उदाहरणार्थ अमेरिका रशिया, चीन जपान व भारत पाकिस्तान या दोन्ही परस्पर विरोधी गटाद्वारे सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्न होत असतो. बहुविध संतुलन. या पद्धतीमध्ये अनेक राष्ट्रे संतुलन राखण्यामध्ये भाग घेत असतात. अनेक राष्ट्रे किंवा त्यांचे गट अथवा समूह एकमेकांना संतुलित करीत असतात. या पद्धतीस बहुल संतुलन पद्धती असे म्हणतात. भौगोलिक संतुलन. भौगोलिक संतुलन स्थानीय, क्षेत्रीय व जागतिक असे 3 प्रकारचे असतात. भारत व चीन यांच्यातील संघर्षानंतर त्यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो. या स्थानिक स्वरूपाचे संतुलन प्रकार असे संबोधण्यात येईल. जर संतुलनाचा प्रश्न आशिया किंवा युरोप इत्यादी खंडापुरता मर्यादित असेल तर त्यास क्षेत्रीय संतुलन म्हणता येईल. परंतु संपूर्ण जगाचाच संतुलनाशी संबंध आल्यास त्यास जागतिक सत्ता संतुलन असे म्हणता येईल. परिवर्तनशील व परिदृढ संतुलन, फ्लेक्झिबल अँड रिजिड बॅलन्स. राजतंत्र पद्धतीमध्ये संतुलन लवचिक किंवा परिवर्तनशील होते, परंतु राजे ताबडतोब आपल्या मित्र व शत्रूमध्ये बदल करीत असत. परंतु आजकाल विचारधारा, आर्थिक परस्परावलंबन आणि धर्माच्या प्रभावामुळे संतुलन हे परिदृढ किंवा कठोर पद्धतीचे झालेले आहे. संतुलन राखण्याचे मार्ग किंवा तंत्र, वेज ऑर टेक्निक्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स. शक्तीची वाढ. संतुलन स्थापन करण्यासाठी विरोधी गटाच्या प्रमाणात आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न राष्ट्रे करीत असतात. संकटाच्या स्थितीमुळे किंवा आक्रमणामुळे राष्ट्रशक्तीमध्ये वाढ होते. विशेषतः सैनिक, तांत्रिक व उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ केली जाते.
सैन्यावरील खर्च वाढविण्यात येतो, उदाहरणार्थ भारत व पाकिस्तान, तसेच अमेरिका व रशिया इत्यादी. संधी किंवा मैत्रीचा तह. जगातील कोणतेही राष्ट्र संरक्षणाबाबत स्वयंपूर्ण असू शकत नाही. राष्ट्रांना संरक्षणासाठी व शक्ती वाढविण्यासाठी परस्परामध्ये संधी किंवा मैत्रीचा तह करून आपल्या मित्र राष्ट्रांचा गट वाढवावा लागतो. उदाहरणार्थ नाटो, सिटो किंवा वारसा करार हे याच उद्देशाने केलेले आढळतात. अशी संधी किंवा करार तटस्थ अथवा अलिप्त राष्ट्राबाबत किंवा परस्पर आक्रमणाच्या स्वरूपाचे असू शकतात. त्यांचे स्वरूप द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय असू शकते. मोबदला देणे. सत्ता संतुलन राखण्यासाठी बडी राष्ट्रे एखादा प्रदेश प्राप्त करून त्या प्रदेशाची दुसऱ्या राज्यांना मोबदला म्हणून वाटणी करीत असतात. 18व्या व 19व्या शतकात तसेच 20व्या शतकामध्ये सुद्धा असे उदाहरणे आपणाला देता येतील. बड्या राष्ट्रांना त्यांचे हिस्से करून वाटणी करावी लागत असे. आघात प्रतिबंधक राज्य. दोन प्रबळ राष्ट्रांमध्ये लहान तटस्थ राज्य ठेवणे, ज्याला आपण बफर स्टेट म्हणतो. दोन प्रबळ राष्ट्रामध्ये एक लहान तटस्थ राष्ट्र किंवा तटस्थ क्षेत्र असल्याशिवाय आजच्या जगाचे सत्ता संतुलन होणे कठीण जाते. आज अमेरिका व रशिया तसेच रशिया व ब्रिटन यांच्यामध्ये आघात प्रतिबंधक राष्ट्रे आहेत. ही राष्ट्रे परस्पर विरोधी राष्ट्राच्या मध्ये असल्यामुळे विरोधक राष्ट्राचे संघर्ष कमी झाले आहेत. उदाहरणार्थ जर्मनी, फ्रान्स व ऑस्ट्रिया यांच्यामध्ये. स्वित्झर्लंडने आघात प्रतिबंधक राज्य म्हणजेच तटस्थ राज्य म्हणून कार्य केले आहे. तसेच भारत व चीन यांच्यामध्ये तिबेटने मध्यस्थ किंवा तटस्थ राष्ट्र म्हणून कार्य केले आहे. हस्तक्षेप. समृद्ध व शक्तिशाली राष्ट्रे संतुलनासाठी व स्वहितासाठी दुसऱ्या राज्याच्या अंतर्गत व बाह्य व्यवहारामध्ये हस्तक्षेप करीत असतात. हस्तक्षेप न करण्याचे धोरण आपले धोरण म्हणून सहसा लहान राष्ट्रे निश्चित करीत असतात. इंग्लंडने ग्रीसमध्ये, रशियाने झेकोस्लोव्हाकियामध्ये व अफगाणिस्तानमध्ये, अमेरिकेने व्हिएतनाममध्ये तसेच भारताने नेपाळ व भूतानमध्ये हस्तक्षेप केलेला आहे. फूट पाडणे व राज्य करणे. एका विशिष्ट काळात या धोरणाचा उपयोग केला जातो. काही वेळा या धोरणाचा सत्ता संतुलनाशी संबंध देखील नसतो. साम्राज्यवादी राष्ट्रांनी गुलाम राष्ट्रांना याच पद्धतीने वागविले होते. उदाहरणार्थ ब्रिटनने भारतात आपले स्थान टिकविण्यासाठी हिंदू व मुसलमान तसेच इतर समाजामध्ये सतत ब्रिटिशांनी फूट पाडून या देशावरती 200 वर्ष राज्य केले. डिवाइड अँड रूल च्यामुळेच ते 200 वर्ष राज्य या देशावरती करू शकले. धन्यवाद.